बातमी आहे ती म्हणजे दौंड तालुक्यामधील महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रांत ऑफिस उद्घाटन प्रसंगी जनतेला संबोधित केले। 700 मतांनी नव्हे तर 70,000 मतांनी राहुल कुल यांना निवडून द्या व दौंडसाठी पाहिजे तेवढा निधी मी मंजूर करून देईन असे आश्वासनही राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले। संघातील तुमच्या सगळ्या सुखदुःखामध्ये सामील राहण्याचं काम या सगळ्या मंडळींनी केलेलं आहे आणि एकमेकाच्या साथीनं ही विकासाची गतिमान करण्यासाठी आम्ही सगळेजण पुढच्या काळामध्ये कटिबद्ध राहणार आहोत। आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाची आवश्यकता आहे। भाऊ, तुम्हाला जशी नशिबानं साथ दिली, नशीब आम्हाला वारंवार साथ देतो। मला काही लोकांनी विचारलं की अरे आम्ही शेवटपर्यंत येतो पण तुम्ही आम्हाला पार करता तर का? त्याचं उत्तर मी त्यांना दिलं। माझी विधानसभेची निवडणूक समोर 1,02,000 मतं पडली, 1,03,000 मतं मला पडली। 700 मतांनी त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं त्या ठिकाणी विजयी होऊ शकलो आणि नीतीच्या मनामध्येच मी निवडणूक हरावं असं नव्हतं आणि त्यामुळे परमेश्वर कृपा, जनतेची कृपा, जनतेचे आशीर्वाद आणि माझ्या आई वडिलांची पुण्याई या सगळ्यांच्यामुळेच मी विजयी झालो असं मी नेहमी सांगतो। त्याचबरोबर आमच्या आता शेडजिंगच्या भाभी या ठिकाणी उपस्थित आहेत। भाभी खरं तर 120 मतांनी निवडून आल्या, भाऊंच्या मिसेस पराभूत झाल्या, परंतु त्यावेळी सुद्धा नशिबानं 100 मताचाच फक्त फरक राहिला। त्यावेळी सुद्धा नशिबानं साथ दिली। गणेश जगदाळे या ठिकाणी उभे आहेत, नामदेव नाना आम्ही सगळे बसलो। मार्केट कमिटीची निवडणूक 4 वेळा आपण हरलो होतो। निवडणूक सुरू झाली की लढा म्हणून तुम्ही म्हणता, सगळ्या घरी जाऊन बसता, मलाच पळावं लागतं म्हणून माझी यावर इच्छा होती की निवडणूक थोडीशी लढावी की नाही, परंतु सगळ्या सहकार्यांनी त्याचा आदेश केला की निवडणूक लढली पाहिजे। निवडणूक लढलो, दोन्ही बाजूचे 9-9 आले, 9वी जागा आपली फक्त 1 मताने आली। 9-9 झालं, आता काय होणार ही चिंता होती। खरं तर त्यावेळी दुर्दैवाने घटना घडली, परंतु 8-9 होऊन त्या ठिकाणी नशिबानं साथ दिली। आता 10 होऊन मार्केट कमिटी अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी चालवतोय। मी आज शब्द देतो, मार्केट कमिटीत काय फरक आहे हे आम्ही पुढच्या 5 वर्षामध्ये बदल करून दाखवू आणि चांगली मार्केट कमिटी म्हणून त्या ठिकाणी उभी करून दाखवू। त्या ठिकाणी नशिबानं साथ दिली। शिवाजी आबा दुर्दैवाने आज आपल्यात नाहीयेत, परंतु उषाताई चव्हाण, शिवाजी आबा त्यावेळेस सुद्धा 7 पंचायत समिती सदस्य आपले 7 विरोधातले होते। त्यावेळेस सुद्धा दोन्ही चिठ्ठी आपल्या निघल्या। भाभी निवडून आल्या त्यावेळेस सरनोद पैसे ती पण काय झाली, तिथं पण चिठ्ठी आपली निघली। तर भाऊ, तुम्हाला जशी नशिबाची साथ आहे, ज्यावेळी आपण धाडसानं काम करतो, निर्भीडपणे काम करतो, प्रामाणिकपणे काम करतो आणि ज्यावेळी आपल्या पाठीशी लोकांचे आशीर्वाद असतात त्यावेळी असे निकाल येतात आणि किती अडचणी असल्या तरी त्याला आपण समोर जाऊन पुढे जातो। खरं तर आमच्या भाऊसाहेब सगळ्यांना यातल्या कोणालाही खात्री नव्हती की कारखाना परत सुरू होईल आणि पुढेही गेले की आमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तर आमच्याकडे होती, फक्त कारखान्याचं उत्तर आमच्याकडे नव्हतं। परंतु आपलं चांगलं काम करतो म्हणून अतिशय चांगलं त्या ठिकाणी तयार झालेलं आहे आणि देवेंद्रजींच्या पुढाकाराने निराणी शुगर हा अतिशय चांगला ग्रुप आपल्यावर आला। आपलं सहकार्यत्व कायम राहिलं, सहकारी संस्था कायम राहिली, आपली कर्ज त्यांनी सगळी फेडली, त्याच्या माध्यमातून कारखाना अतिशय चांगला चाललाय आणि तोच कारखाना किती चांगला चालू शकतो हे प्रोफेशनल मॅनेजमेंट आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं। शेवटी शेतकऱ्यांच्या मालकीची संस्था राहणं आणि शेतकऱ्याला योग्य दर देणं या बाबतीमध्ये आपण पुढाकार घेऊन देवेंद्रजींनी आपण पुढाकार घेतला, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मी आभार मानतो। शेठजी, नंदूभाऊ हे सगळेजण शहरामध्ये त्यांच्या सर्व तरुण सहकार्यांना घेऊन जे नियोजन करतील ते अतिशय चांगल्या प्रकारे आम्ही त्या ठिकाणी त्याची अंमलबजावणी करू। ग्रामीण भागामध्ये नामदेवनाना असतील, आनंददादा असतील, मी असेल, आमच्या सगळ्यांच्या बरोबरीनं आमचे सगळे सहकारी बरोबर घेऊन आम्ही सगळेजण पुढच्या काळामध्ये ग्रामीण भागाचं सुद्धा चांगलं नियोजन करू आणि आता आपली स्पर्धा कोणाशीच नाही, आपली स्पर्धा आपल्याशी आहे हे मनाशी बाळगून अतिशय गतीनं पुढे जाण्याचा प्रयत्न आहे। मागं काय घडलं याच्याऐवजी पुढे काय केलं पाहिजे या दृष्टीने आम्ही योग्य नियोजन करतोय। काही गोष्टी निवडणुकीसाठी 5 वर्षासाठी कराव्या लागतात, परंतु फक्त 5 वर्षाचं नियोजन न करता या मतदारसंघाचं पुढच्या 50 वर्षाचं नियोजन करण्याची जबाबदारी आपली सगळ्यांची आहे हे मनाशी बाळगून आम्ही पुढे जातोय। सगळ्यांची साथ आहे। सुदैवानं केंद्रात गेलो कुणीच नाही म्हणत नाही, राज्यात गेलो कुणीच नाही म्हणत नाही, कुणी जर नाही म्हणलं तर विखे पाटील साहेब देवेंद्रजी आदेश करतात, सगळी कामं मार्गी लागतात, त्यामुळे अडचण कुठलीच नाही। उद्दिष्ट प्रामाणिक आहे, आपल्याला प्रामाणिकपणे लोकसेवा करायची आहे, त्यासाठी योग्य नियोजन करायचंय आणि ते पुढे कायम ठेवण्यासाठी मी प्रयत्नशील राहील अशा प्रकारची खात्री या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो। प्रदीप दादा, दिलीप दादा हे आज या ठिकाणी उपस्थित आहेत, दादा पाटील आहेत, सुदर्शनजी आहेत, माननीय बोरे साहेब या सगळ्यांचं तालुक्याच्या वतीनं स्वागत करतो, आभार मानतो आणि पुढच्या काळासाठी आम्ही सगळेजण मिळून
या दौंड तालुक्याचं एक मॉडेल तालुका करण्यासाठी प्रयत्नशील राहू अशा प्रकारची खात्री व्यक्त करतो. साहेब आले, जयकुमार भाऊ आले, रणजितदादा आले, त्याच्यावरच्या व्यासपीठावरच्या सगळ्याच मान्यवरांचं आभार मानतो आणि माझे उपस्थित असणारे राज्याचे महसूल व पशुसंवर्धन दुग्ध विकास मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब, माझे अतिशय जवळचे मित्र आणि लोकसभेचे खासदार माननीय रणजितसिंह नाईक निंबाळकर, माझे अतिशय जवळचे मित्र आणि मान खटाव मतदारसंघाचे आमदार माननीय जयकुमार भाऊ गोरे, या नगरीचे माजी नगराध्यक्ष माननीय प्रेमसुखजी कटारिया, कारखान्याचे व्हाईस चेअरमन माननीय नामदेव नाना बारवकर, राज्याचे भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय बाळासाहेब गावडे साहेब, माननीय नंदूभाऊ पवार, माननीय दिलीपरावजी काळभोर, माननीय प्रदीपदादा कंद, माननीय सुदर्शन चौधरी, आपल्या तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष माननीय हरिभाऊ ठोंबरे, सर्व सन्मान्य व्यासपीठ माननीय दादा पाटील फराटे, या शेजारच्या मतदारसंघातील उपस्थित असणारे सर्व सहकारी, आपल्या दौंड मतदारसंघातील उपस्थित सर्व पदाधिकारी, मार्केट कमिटीचे नवनिर्वाचित चेअरमन माननीय गणेश जगदाळे, त्यांचे सर्व सहकारी, उपस्थित बंधू भगिनींनो, आज आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाच्या असणाऱ्या प्रांत कार्यालयाचा शुभारंभ या ठिकाणी संपन्न होतो, याचा मला आनंद आहे. आज प्रशांत गिरीकर या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहे. खरं तर मी प्रशांतनी ठरवलं की दौंडचं कार्यालय पुण्यात होतंय, त्याला विरोध करायचा. प्रशांतनी पिटिशन दाखल केलं, पिटिशन सकाळी दाखल झालं, उद्या उद्घाटन, आणि आज न्यायालयानं आमची भूमिका योग्य असल्यामुळे त्याला स्थगिती दिली आणि पुण्यातलं कार्यालय खुलं होण्याचा निर्णय त्यावेळी थांबवण्यात आला. आणि त्यानंतर खरं तर पुरंदर आणि दौंड यापैकी कुठं सुरू करायचं हा प्रश्न असताना खरं त्यावेळी दौंडमध्ये सुरू होणं अपेक्षित होतं, परंतु तसं घडलं नाही आणि विनाकारणच पुरंदरला ते कार्यालय गेलं. खरं तर महसुली तालुका छोटा असताना सुद्धा पुरंदरला कार्यालय झालं, परंतु आपण जिद्द सोडली नाही. 2019च्या निवडणुकीच्या पूर्वीच मान्य देवेंद्रजींनी त्याच्यामध्ये निर्णय घेतला आणि दौंड तालुक्याला स्वतंत्र प्रांत कार्यालय केलं जाईल हा निर्णय त्यांनी घेऊन प्रत्यक्षामध्ये 2019च्या गॅझेटमध्ये सुद्धा तो प्रसिद्ध झाला. नंतरच्या कालावधीमध्ये सरकार बदललं, अडीच वर्ष तसाच विषय प्रलंबित राहिला. त्यानंतर सरकार आल्यानंतर माननीय विखे पाटील साहेबांनी तातडीनं त्याच्यामध्ये हरकती सूचनेचा आदेश केला आणि आज या ठिकाणी प्रांत कार्यालय सुरू होत आहे. आज मोरे साहेब, माननीय मुल्ला साहेब, माननीय शेलार साहेब या सगळ्यांनी याच्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली आणि त्यामुळे आज हा कार्यालयाचा शुभारंभ संपन्न होतोय. तालुक्यातील जनतेच्या वतीनं माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं आणि माननीय विखे पाटील साहेबांचं मी आभार मानतो. एक सुविधा या ठिकाणी निर्माण होतीये साहेब. दुसरा एक निर्णय आम्ही केलेला आहे, बारामतीला आम्हाला जिल्हा न्यायालयासाठी जावं लागायचं, त्या बाबतीतही मान्य देवेंद्रजींनी निर्णय घेतला. आमचं या ठिकाणचं कोर्ट मंजूर झालं आणि मान्य उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर लवकरच ते सुरू होईल. आज एक अजून उद्घाटन आपण संपन्न केलं, ते म्हणजे या तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी, खेळाडूंसाठी एक क्रीडांगण असावं अशी मागणी होती आणि त्यामुळे कृषी विभागाची जागा मान्य देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्यांनी महसूल विभागाकडे वर्ग केली आणि आज महसूल विभागाकडे वर्ग झालेली जागा तालुका क्रीडा संकुल समितीकडे आपण हस्तांतरित करतोय. 10 कोटीचा आराखडा त्या ठिकाणी आपण केलेला आहे. 1 कोटीच्या आसपास कंपाऊंडचं काम पूर्ण झालेलं आहे. 3 कोटी रुपये रक्कम आपल्याकडे उपलब्ध आहे आणि उर्वरित राहिलेला निधी सुद्धा उपलब्ध करून हे काम गतीनं पूर्ण करण्याचा आपला त्या ठिकाणी प्रयत्न आहे. हे काम आज हस्तांतरित झालं असलं तरी शेजारी नगरपालिकेच्या मालकीचा स्विमिंग पूल आपण केलेला आहे. शेजारी इंडोर स्पोर्ट्स हॉलचं काम त्या ठिकाणी गतीनं पूर्ण होतंय. आपण दौंडगार हा पूल, खरं तर हा व्यापार पेठेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असणारा पूल आपण मंजूर केला, त्याचं काम गतीनं सुरू होतंय. कुणी बोर्ड लावले असले आणि कुणी भूमिपूजन केलं असलं तरी कुरकुम बोरीसाठी आवश्यक असणाऱ्या 16 कोटीपैकी 11 कोटी हे 2014 ते 19 दरम्यान देवेंद्रजी नगरविकास आणि मुख्यमंत्री असताना
त्यांनी दिले आणि त्यामुळेच ते काम पूर्ण होऊ शकलं. खरं तर ती आमची जबाबदारी नव्हती, परंतु आपल्या मतदारसंघातल्या दौंड सारख्या शहरासाठी ते आवश्यक होतं म्हणून ते काम आपण पूर्ण केलं. त्याचाही आता वाहतुकीच्या दृष्टीने सगळ्यांना फायदा होतोय. ज्या रस्त्यावर आपण हा कार्यक्रम संपन्न करतोय हा रस्ता मागचे कित्येक वर्ष दुरावस्थेत होता, परंतु मुद्दामून मी आग्रह धरला आणि आपण त्यावेळी अष्टविनायक मार्गामध्ये या संपूर्ण रस्त्याचा समावेश केला आणि नगरपालिकेच्या हद्दीत असला तरी हा रस्ता करावा लागेल म्हणून शहरातील पूर्वेपासून पश्चिमेकडचा हा अतिशय चांगला रस्ता त्या ठिकाणी पूर्ण झाला. त्यामुळे दौंड शहरातील महत्वाचा रस्ता पूर्ण होत असताना आजूबाजूचे सुद्धा रस्ते आपण अतिशय गतीनं पूर्ण करतोय. अष्टविनायक मुळे आपण सिद्धटेक पासून दौंड जोडलं गेलं, दौंड पासून पाटस जोडलं गेलं, दौंड पासून आता बारामती केंद्र शासनाच्या माध्यमातून जोडलं गेलं, नगर जोडलं गेलं आणि दौंड शहराची दळणवळणाची व्यवस्था ही अतिशय गतिमान त्या ठिकाणी होतीये. पोलीस स्टेशनच्या इमारतीला जवळपास 6-7 कोटी रुपये उपलब्ध झालेले आहेत. डीवायएसपी कार्यालय आपण करतोय. पोलीस वसाहतीसाठी जवळपास 46 कोटी रुपयाची रक्कम मंजूर झालेली आहे. ते काम लवकर कसं सुरू करता येईल या दृष्टीनं आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय. नगरपालिकेच्या पिण्याच्या पाणी पुरवठ्यासाठी पहिली 23 कोटीची योजना मंजूर झाली होती. अजून काही त्याच्यामध्ये निधी उपलब्ध करून जवळपास 50 कोटी रुपयाची पिण्याच्या पाणी पुरवठ्याची योजना आपण त्या ठिकाणी गतीनं पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. आणि सगळं होत असताना आपण स्लॉटर हाऊसच्या संदर्भातला निधी उपलब्ध केला. त्याच्यामध्ये मतमतांतर जरी असली तरी शेवटी सगळं काम जर कायदेशीर व्हायचं असेल आणि त्या ठिकाणी सगळं सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये व्हायचं असेल आणि त्याच्यामध्ये जर सर्टिफाय करून त्या ठिकाणी बेकायदेशीर होऊ नये, गोवंश हत्या होऊ नये म्हणून करायचं असेल तर ते सुद्धा कायदेशीरित्या होणं आवश्यक होतं. सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्याच्या अंतर्गत ते होईल आणि त्या दृष्टीनं ते सुद्धा काम आपण पूर्ण करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करत असताना आपण शेजारी मुस्लिम दफनभूमीला निधी दिला, ख्रिश्चन दफनभूमीला निधी दिला, हिंदू स्मशानभूमीच्या संदर्भातलं काम आपण त्या ठिकाणी चांगलं करण्याचा प्रयत्न करतोय. आणि हे सगळं होत असताना आपण भाजी मार्केट चांगलं केलं, मच्छी मार्केट चांगलं केलं आणि बुद्धिवारचं सुद्धा एक मोठं काम त्या ठिकाणी आपण गतीनं पूर्ण करतोय. गोपवाडी रस्त्याचा बऱ्याच दिवसाचा प्रश्न होता. शेती महामंडळापासून बोरावटे नगरचा तो रस्ता आपण पूर्ण करतोय. दौंड पासून MIDCला रस्ता जोडणार आपण पूर्ण करतोय आणि या परिसरातील सगळ्या समस्या गतीनं पूर्ण करण्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्नशील आहोत. मान्य शेठजी असतील, मान्य नंदुभाऊ असतील, त्यांच्यावर सगळेच तरुण सहकारी अतिशय त्याच्यामध्ये लक्ष देऊन आहे आणि दौंड शहराचं चांगलं नियोजन करण्याच्या दृष्टीनं आम्ही सगळेजण कटिबद्ध आहोत. रेस्ट हाऊसचं काम झालं, बरेच दिवस प्रलंबित असणाऱ्या पिकअप स्टँडचं काम झालं आणि दौंड ग्रामीण रुग्णालयाचं सुद्धा जवळपास 40 कोटीचं काम आपण अतिशय गतीनं त्या ठिकाणी पूर्ण करतोय. सर्वांग सुंदर दौंड व्हावं म्हणून आता आपण बोरीबेलचा सुद्धा अंडरपास केलेला आहे. आपण नदीच्या बाजूने सुद्धा एक बायपास करतोय. आपण दुसऱ्या बाजूनं खोडवडीच्या बाजूने एक बायपास त्या ठिकाणी करतोय आणि हे सुद्धा गतीनं पूर्ण करण्याच्या दृष्टीनं आपण सगळेजण प्रयत्न करतोय. साहेब, कैलासवासी सुभाषांनी नेहमीच शेतीच्या पाण्याकडे लक्ष दिलं. खरं तर अपघातानं मला राजकारणात यावं लागलं, परंतु माझ्या सर्व सहकाऱ्यांनी सातत्यानं माझ्या पाठीशी भक्कमपणे उभं राहण्याची भूमिका घेतली. मग त्याच्यामध्ये नामदेव नानांच्या पासून मोहन बापूंच्या पर्यंत या सर्व ज्येष्ठ सहकार्यांपासून सुरेश भाऊंच्या पर्यंत सगळ्यांनी अतिशय भक्कमपणे साथ दिली आणि त्यामुळे आम्ही वेगवेगळ्या व्यवस्था चांगल्या करू शकलो. अण्णांच्या नंतर काम करताना या तालुक्याचं पाण्याची स्वयंपूर्णता कायम राहावी असा प्रयत्न आमचा आहे. नेहमी नगर जिल्ह्याचं अण्णा उदाहरण द्यायचे की जसं जसं कोपरगावच्या भागामध्ये पूर्वीचं असणारं बाग आहेत त्याच्या ऊर्ध्व भागामध्ये होणाऱ्या पाणी वापरामुळे अडचणीत आलं तसं होऊ नये असा त्यांचा प्रयत्न होता. निसर्गानं खरं तर या तालुक्याला सगळं दिलेलं आहे. म्हणजे खडकवासलाचं धरण इंग्रजांच्या काळामध्ये सुरुवात झाली, नंतर स्वातंत्र्यानंतर ते एक मोठं धरण झालं. आमची सुबत्ता या ठिकाणी शेतकऱ्यांना यायला लागली, परंतु आमच्यामध्ये पुणे शहर मोठं आहे, ते वाढतंय आणि पुणे शहराचा पाणी वापर वाढल्यानंतर आपल्यावर त्याचं अतिक्रमण होऊ नये म्हणून वेगवेगळ्या व्यवस्था मजबूत केल्या पाहिजे असं सातत्यानं ते प्रयत्न करत होतो. मागच्या वेळी रणजितदादा खासदार झाले, बारामतीमध्ये लढणार कोण हा प्रश्न होता आणि देवेंद्रजींनी त्यावेळी आदेश केला की निवडणूक लढायला वेगवेगळ्या तपासण्या केल्यानंतर आणि वेगवेगळ्या उमेदवारांची चाचपणी केल्यानंतर त्या ठिकाणी काही त्यांची आराखडे मांडून
शेवटी निवडणूक लढवावी लागेल असा ज्यावेळेस आदेश आला तर मी कुठलंही पद मला मिळेल का, माझं भविष्य काय. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतीला प्रथमतः मी अभिवादन करतो. भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भावसुमांजली या ठिकाणी अर्पण करतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित माझे मित्र आणि माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय रणजितसिंह निंबाळकर साहेब, विधानसभेतले माझे सहकारी मानखटावचे आमदार माझे बंधू माननीय जयकुमारजी गोरे साहेब, या तालुक्याच्या विकासाचे शिल्पकार आणि अविरतपणे आपल्या सगळ्यांच्या विकासाचा ध्यास ज्यांनी घेतला ते आमचे बंधू माननीय आमदार राहुलजी कुलसाहेब, माजी नगराध्यक्ष ज्येष्ठ नेते माननीय प्रिन्सुखजी कटारिया, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माननीय प्रदीपदादा कंद, नामदेवजी नाना बारवकर, नंदुभाऊ पवार, दिलीपरावजी काळभोर, भाजप भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते मान्य बाळासाहेबजी गावडे, तालुक्याचे अध्यक्ष हरिभाऊजी ठोंबरे, माजी नगराध्यक्षा शीतलताई कटारिया, दौंड बाजार समितीचे सभापती मान्य गणेशजी जगदाळे, घोडगंगेचे संचालक दादा पाटील फराटे, आपल्या जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी मान्य अजयजी मोरे, आपले प्रांत अधिकारी मान्य मिनाजी मुल्ला आणि जमलेले सर्व माझे शेतकरी बांधव, दौंडचे शहराचे सर्व नागरिक, सर्व पत्रकार बांधव, बंधू भगिनी आणि उपस्थित मित्र, सविस्तर भाषण माझ्या अगोदर राहुलजींचं झालंय, जयकुमार भाऊंचं झालंय, खासदार निंबाळकर साहेबांचं झालंय. तर म्हणजे आज या कार्यक्रमाला येत असताना स्वर्गीय सुभाष अण्णांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. आम्ही सगळे विधानसभेमध्ये बरोबर निवडून गेलो. अतिशय मितभाषी, मला वाटत नाही की त्यांच्याकडून मुंगी सुद्धा कधी पायाखाली गेली असेल. प्रदीर्घ काळ या तालुक्याची सेवा करताना अतिशय समर्पित होऊन त्यांनी लोकांसाठी काम केलं. आम्ही सभागृहात नेहमी भेटायचो आणि अण्णांच्या चेहऱ्यावर नेहमी मला हास्य दिसलं. असं कधी दुःखी आहेत आणि सातत्यानं तालुक्याच्या जनतेच्या प्रश्नाची चिंता असायची. भीमा पाटस कारखान्याची निवडणूक झाली आणि ते चेअरमन झाले. मग कारखानदारावर चर्चा व्हायची. ते म्हटलं मी आता काम सोपवून दिलं दुसऱ्यावर. आपल्या सहकार्यावर प्रचंड विश्वास त्यांचा होता. एक अजातशत्रू लोकनेता म्हणून आज खरं म्हणजे सुभाष अण्णांची आठवण होताना आणि अनेक वर्षाचे संबंध आमच्या वडिलांचे त्यांचे राहिले आणि तीच परंपरा
आमच्या दुसऱ्या पिढीमध्ये राहुलजीने आम्ही त्या ठिकाणी आम्ही ती टिकवली, त्याचा मला विशेष आनंद आहे. तर दौंड तसं काही सोपं गाव नाही आहे, मतदारसंघ सोपा नाही आहे. भोवताली वातावरणही तसंच आहे, शहरातलं वातावरणही सातत्यानं सगळ्या राजकीय उलथापालथीमुळे काम करण्याचं मोठं आव्हान आहे. परंतु या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 700 मतांना राहुलजी निवडून आले, पण त्यांनी मनाशी चंग बांधला की विकासाच्या कामातून जनतेचं मनातलं परिवर्तन केल्याशी मी स्वस्थ बसणार नाही. एका जिद्दीनं ते कामाला लागले आणि आज सगळा कायाकल्प तालुक्याच्या सर्व आघाड्यांवर आपण होताना पाहतो. रस्ते झाले आणि आजचं जे प्रांत कार्यालय आहे ते त्यांच्याच आग्रहानं आपण या ठिकाणी सुरू करतोय. कारण दौंड आणि पुरंदरच्या कार्यालयाचं विभाजन करायचं का नाही करायचं का, आता शहरं वाढत चाललेली आहे, तालुक्यांचा विस्तार होत चाललेला आहे. सामान्य नागरिकासाठी जे आवश्यक आहे ते करण्याची आवश्यकता आहे. मी त्यांना आताच म्हणत होतो की तुम्हाला अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय पाहिजे असेल ते मी द्यायला तयार आहे. ते मग पुन्हा कोणत्या तालुक्यात दौंडला जोडायचे, दौंडला सगळे लोक आले पाहिजे राहून तुमच्याकडे, अशी माझी अपेक्षा आहे. वगैरे आलंच नाही. ज्या गतीने या सगळ्या राज्य सरकारमध्ये केंद्र सरकारमध्ये विश्वनेता म्हणून आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो, सगळ्यांना एक चिंता होती मधल्या काळामध्ये. माध्यमांनी एवढं रान पेटवलं होतं की आता काही सरकारचं खरं नाही. परंतु 3 राज्याच्या निवडणुकीचे निकाल या देशाची राजकीय दिशा बदलणारे अशा पद्धतीने निकाल आले, सगळ्यांचे तोंड बंद आहे. आणि देशाने दाखवून दिलं की आदरणीय मोदी साहेबांशिवाय आपल्या देशाला पर्याय नाही, अशा प्रकारचा निकाल या 3 राज्याच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. कालच आपण देशाच्या विकासाची संकल्प यात्रा सुरू केली आणि ते आता सगळ्या तालुक्यातल्या गावांमध्ये जाणार आहे. आणि खरंच माझी आपल्या नागरिकांना विनंती, आपण ते पाहण्यासारखं आहे. आपल्याला सुद्धा आठवत आहे किती योजना आहे. त्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकी भोवती, सोसायटीच्या निवडणुका भोवती आपण लोक फिरत राहतो, पण याच्या पलीकडे जो समाज आहे, मला वाटतं देशाच्या स्वातंत्र्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात योजनेची आखणी करणं, आणि त्याचं वैशिष्ट्य असं आहे की फक्त योजनेची आखणी त्यांनी केली नाही, त्या योजनेच्या अंमलबजावणीत असणारं जे सातत्य आहे ते टिकवणं म्हणून लोकांच्या विश्वासाला आदरणीय मोदी साहेबांच्या निमित्तानं त्यांचा देशाचा नेता म्हणून गौरव होतो. आज आपण दौंडचं उदाहरण घेऊ. इथं असणारी सगळ्यात मोठी औद्योगिक वसाहत कुरकुमला. त्या कुरकुमच्या औद्योगिक वसाहतीमध्ये असणारे कारखाने, त्या कारखान्याचं कारखानदारीत होणारं उत्पादन आणि त्या कारखानदार अवलंबून असणारा कामगार पुढे कपात झाली का? दौंडच्या बाजारपेठेचा आपण जर विचार केला तर बाजारपेठेत 2 पैसे जास्त झाले, कमी नाही झाले. रोजगार वाढला, बारा नंबरची अर्थव्यवस्था आपल्या देशाची 4थ्या क्रमांकावर गेली.
आज कोणत्या विमानतळावर तुम्ही त्या कार्यालयात विभाजन असेल असं आपण आता धोरणात्मक निर्णय घेऊन चाललेलं आहे. बऱ्याच ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी नगरपालिकेच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात शहर वाढत आहे. तिथे असणारे तहसीलदार त्यांना त्या तालुक्याच्या ग्रामीण भागाकडे द्यायला जाईल. आता मी त्याचं बायफर्केशन करतो. ग्रामीणसाठी वेगळा आपण तहसीलदार राहतो, शहराकरता वेगळे तहसीलदार राहतो. कांदा निर्यात बंदीवरती काय म्हणणं आहे? आणि आता सगळ्या संघाच्या आणि खाजगी व्यवसायाच्या सूचना दिलेल्या आहेत. आता ते दर पडले जागतिक बाजारपेठेमध्ये, बटाटे भाव कमी झाले, असंख्य अडचणी आहेत. परंतु सरकार म्हणून काहीतरी धोरण घ्यावं लागेल. म्हणून 14 तारखेला माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये त्या सगळ्या प्रमुख उत्पादक संघांची, खाजगी खाजगी कंपन्यांची आणि प्रमुख लोकांची बैठक भरवण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये विचार करताना निर्णय होईल. दुधाचे दर पडलेले आहेत आणि पशुखाद्याचे दर वाढलेले आहेत, तर पशुखाद्याच्या दरावरती काहीतरी प्रतिबंध लावण्याची मागणी आहे लोकांची. काय की पशुखाद्याच्या दरा कमी कराव्याच्या सूचना मी यापूर्वी दिल्या होत्या. परंतु पशुखाद्यासाठी लागणारी जी मका आहे किंवा जी बाकीच्या अनुषंगिक गोष्टी भाव दर वाढल्यामुळे मकाचे दर वाढल्यामुळे शेतकऱ्याला फायदा होतो. आता त्याची मक्याचे दर एका बाजूला आपण भाव कमी करू शकत नाही, कारण शेतकऱ्यांच्या शेतीमालाचा प्रश्न ते तयार होतो. परंतु बरोबर आहे की त्या कंपन्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये ज्या खरेदीची आवश्यकता आहे मार्ग आपल्याला अवलंबून करायचा कमी करता येतील. त्यासाठी आता या संपूर्ण आठवड्यामध्ये नागपूरमध्ये सगळ्या पशुखाद्य कंपन्यांच्या उत्पादकांची बैठक बोलवलेली आहे. की याच्यामध्ये उत्पादकांना दुधाचे भाव वाढून दिले पाहिजे तसं ते नाही. भाव वाढले की खाद्याचे भाव वाढतात, समीकरण झाले. त्यामुळे ते आपल्याला बदलायचं आहे. कांदा निर्यात बंद आणि आता कांदा निर्यात बंदी उठवावी यासाठी स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदय, प्रधानमंत्री माननीय पियुष गोयल जे आहेत केंद्रीय मंत्री, त्यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती आहे त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. असं करूया की कांद्याचे बाजार एकदा पडले त्या दृष्टीने काही निर्णय होतील. मला खरं म्हणजे मी जरंगे पाटलांना यापूर्वी सल्ला दिलेला आहे. फार भावनेच्या भरामध्ये वाहत नका. काहीतरी लोक आपल्याला भरी घालतात आणि आपण जे वक्तव्य करतो त्यांनी मराठा आरक्षणाचा लढा जो आहे काय पद्धतीने योग्य पद्धतीने आपण लढतो. राज्यामध्ये 58 मोर्चे जे निघाले, अनेक आमचे मराठा बांधव हुतात्मे झाले, ते आरक्षण मिळण्यासाठी आम्ही पूर्वीच्या घेतली. आज त्याचं रूपांतर जर राजकीय जर होत असेल, राजकीय वक्तव्य जर देत असतील तर मला वाटतं लोकांचा त्या आंदोलनावरचा विश्वास कमी होईल. मला वाटतं सरकार निर्णय करते, सरकार निर्णय करू द्यावं. विनाकारण अशा प्रकारची कोणाची जरी बदनामी करायची, मान्य देवेंद्रजी बदनामी करायची, त्यांच्या विरुद्ध असे वक्तव्य करायचे, ते आता त्यांनी टाळले पाहिजे. नाना पटोले म्हणतात की सभा असेल किंवा मराठ्यांची सभा असेल, हे दोन्ही सरकारच घडून आणते, याला सरकारची जबाबदारी. ठीक आहे, ते नाना पटोलेंना असं वाटत असेल की त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. त्यांनी एखादी सभा घ्यावी नानांच्या पद्धतीने आणि भूमिका मांडावी.